नमस्कार मंडळी, रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फडणवीस सरकारने लाडक्या बहिणींना जानेवारी आणि डिसेंबर ह्या 2 महिन्याचे मिळून ₹3000 देण्याचा निर्णय घेतलेला आहे, अशी माहिती आपल्याला सूत्रांच्याकडून मिळत आहे. तर या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये अधिक चर्चा करणार आहोत. तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. तर मंडळी, या योजनेच्या संदर्भात आपल्याला अशी माहिती मिळाली आहे की फडणवीस सरकारला लाडक्या बहिणींनी अगदी मोठ्या मताधिक्याने निवडून दिल्यामुळे या सरकारने ही योजना आता कंटिन्यू करण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे आणि या योजनेच्या माध्यमातून महिलांना दर महिन्याला ₹1,500चा लाभ मिळत राहणार आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी पहिले सांगितल्याप्रमाणे ₹21सुद्धा एप्रिलपासून आपल्याला मिळणार आहेत. तर या संदर्भात सरकारने हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ₹1400 कोटी अतिरिक्त तरतूद या योजनेसाठी केलेली आहे. जेणेकरून या योजनेला पैसा कमी पडता कामा नये याची काळजी आता सरकारकडून घेतली जात आहे. तर ज्या महिलांना आतापर्यंत योजनेचा लाभ भेटलेला आहे अशा महिलांना संक्रांत गोड करण्यासाठी सरकार डिसेंबर आणि जानेवारी असे 2 महिन्याचे मिळून ₹1,500 देण्याचा प्रयत्न करणार आहे, अशी माहिती आपल्याला भेटलेली आहे. तर म्हणजे आपल्याला माहीत असेल की आचारसंहितेच्या तोंडावर सरकारने नोव्हेंबरचा हप्ता दिलेला होता. म्हणजेच आपल्याला टोटल किती 5 हप्ते भेटले होते. तर 5 हप्त्यामध्ये आपल्याला ₹7,500 तर आपल्या अकाउंटमध्ये जमा झाले होते. तर आता निवडणुकीनं आल्यानंतर महिलांनी चांगला आशीर्वाद दिल्यामुळे फडणवीस सरकारसुद्धा सत्तेत आलेलं आहे. तर सर्व महिलांना आता अशी काळजी लागलेली आहे की आपल्याला हप्ता जो आहे तो पुढचा कधी मिळणार आहे. तर त्या संदर्भात आपण बघितलं की अधिवेशनामध्ये सुद्धा 1400 कोटीची तरतूद केलेली होती. त्याचबरोबर आपण बघितलं तर आता सूत्रांच्याकडून अशी माहिती भेटत आहे, तर ही न्यूज जी आहे ती बऱ्याच आपल्या जी महाराष्ट्रातील वर्तमानपत्र आहेत त्यांनी सुद्धा कव्हर केलेली आहे. तर 1400 कोटीची अतिरिक्त तरतूद केली आहे. त्यामुळे आता या योजनेला भक्कम असा आर्थिक पाठपुरवठा सरकार करत आहे. त्याचबरोबर येणाऱ्या जी संक्रांत असणार आहे आपली ती गोड करण्यासाठी सरकार आता ₹3000 म्हणजे 6वा हप्ता जो आहे की डिसेंबरचा आणि 7वा हप्ता जानेवारीचा असे 2 मिळून आपल्याला ₹3000 सरकार देणार आहे, अशी आपल्याला माहिती मिळत आहे. तर बघितलं सरकारने आतापर्यंत बघितलं आपण भाऊबीजेला असं वगैरे चांगल्या सणाला जे हप्ते दिले होते, त्यामुळे आपण असं गृहीत धरू शकतो की सूत्रांची माहिती ही खरी हो आणि आपल्याला 3000चा हप्ता मिळाल्यामुळे संक्रांत आपली लवकरात लवकर चांगली करू किंवा गोड होऊ. तर महिलांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार. अशाच या योजनेच्या संदर्भातील नवीन नवीन माहिती करता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा किंवा आम्ही सरकारी योजनेच्या संदर्भात अधिक अपडेट घेऊन येत असतो. त्या संदर्भात आपण जागरूक राहण्यासाठी किंवा आपल्याला या योजनेची माहिती मिळवण्यासाठी कृपया करून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र.